नमस्कार मित्रांनो, फार्मा गायडन्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा थंबनेलला तुम्ही पाहिला असाल की जे काय स्टाफ नर्सच्या बाबतीत जे काय विभागानं एलिजिबल आणि नॉट एलिजिबल जे काय लिस्ट टाकलेली आहे, टेम्पररी पात्र आणि अपात्र विद्यार्थ्यांची कॅन्डिडेटची यादी या ठिकाणी टाकलेली आहे. तर त्या यादीचा अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला असं दिसून येतं आहे की जे काय प्रकल्पग्रस्त असेल किंवा मग भूकंपग्रस्त असतील किंवा इतर समांतर आरक्षणाचे जे काय पद असेल, मग खेळाडू असेल, अपंग असेल किंवा मग माजी सैनिक असेल, यांचे जे काय पद आहेत किंवा मग या ठिकाणी उमेदवार आहेत, बरेच उमेदवार या ठिकाणी एक तर ॲब्सेंट आहेत किंवा मग त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट नसल्यामुळं ते बरेच मॅक्झिमम कॅन्डिडेट काय झालेले आहेत, अपात्र झालेले आहेत. तर या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय की मग ह्या जागा कोणाला मिळणार किंवा ह्या जागाचं काय होणार किंवा मग त्या जागी जे काय इतर जे काय पात्र उमेदवार आहेत त्याच प्रवर्गामधील त्यांना संधी मिळेल का, असा मॅक्झिमम किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे. कारण की जे काय सुरुवातीचे जे काय चांगले मार्क असणारे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या ओपनमधून किंवा मग त्यांच्या कॅटेगरीच्या जनरल किंवा त्यांच्या रिझर्वेशनमधून त्यांना काय मिळेल, संधी मिळेल. परंतु जे काय पाठीमागचे वेटिंगवरले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना आता आशा निर्माण झालेली आहे की आता ह्या जर जागा काय होतील, ह्या जर जागा आपल्याला मिळाल्या तर आपला नंबर लागेल. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या प्रश्नाची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर त्या संबंधित काही GR आहेत का ह्याची पण आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, याच्या अगोदर सुद्धा आपण ह्याविषयी माहिती सांगितली होती, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न केल्यामुळं माहिती विचारल्यामुळं आपण हा परत व्हिडिओ यावरती बनवत आहोत. त्याचबरोबर जे काय परत एकदा सांगतो की आपण या चॅनलला नवीन असाल आणि या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. आरोग्य विभागाच्या भरती संदर्भात आपण जे काय अपडेट असतील, जी काय महत्त्वाची माहिती असेल, मग त्या जे काय विविध भरती प्रक्रिया असेल, सध्या जे काय DMARची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याचबरोबर जे काय आरोग्य विभागाची जी काय भरती प्रक्रिया आहे आणि त्याचबरोबर ZP ह्या सर्व भरती प्रक्रियेची जी काय अपडेट आहे आपण या ठिकाणी देत आहोत. त्यामुळे या व्हिडिओच्या खाली जे काय डिस्क्रिप्शन आहे त्यामध्ये ZP भरती प्रक्रिया, ZP भरती नावाचं जे काय व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची मी लिंक टाकलेली आहे. त्याचबरोबर आरोग्य विभाग भरती नावाची लिंक पण या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याचबरोबर DMAR भरती या तिन्ही भरती व्हॉट्सअप ग्रुपची जी काय लिंक आहे या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळं आपण या एक्झामला तिन्हीपैकी कोणत्याही एक्झामला तुम्ही अपियर असाल किंवा मग परीक्षा दिली असेल त्या संबंधित अपडेट मिळवायचे असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा. त्याचबरोबर मित्रांनो, जे काय डिप्लोमा फार्मसी या कोर्ससाठी एक्झिट एक्झाम या ठिकाणी लावलेली गव्हर्नमेंटनं या ठिकाणी अनाऊन्स केलेली आहे, कंपल्सरी केलेली आहे. त्या संबंधित आपण जर डिप्लोमा फार्मसीचे विद्यार्थी असाल आणि तुम्ही पण डिप्लोमा फार्मसी नावाचं जे काय व्हॉट्सअप ग्रुप आहे एक्झिट एक्झामचा त्यामध्ये तुम्ही सामील होऊ शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहूयात आता जे काय स्टाफ नर्स आहे, या स्टाफ नर्सच्या भरती प्रक्रियेसंबंधित महत्त्वाचे जे काय पॉईंट आहेत त्या ठिकाणी आपल्याला लक्षात आलेले आहेत. तर या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो, स्टाफ नर्स या पदासाठी जवळपास जी काय जाहिरात आहे 3974, म्हणजे जवळपास 4000साठी या ठिकाणी त्यांनी भरती जाहिरात या ठिकाणी काढलेली आहे. त्यापैकी जे काही समांतर आरक्षणाचे जे काही पदं आहेत मग त्यामध्ये आपण पाहू शकतो माजी सैनिक असेल, पदवीधर म्हणजे पदवीधर अंशकालीन असेल, खेळाडू असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, असे एकूण जे काय पद आहे ते 1471. आता या 1471 पदापैकी जवळपास मॅक्झिमम आपण त्याला टक्केवारीमध्ये आपण कन्फर्म सांगू शकत नाही, परंतु जवळपास 80%, 70% या ठिकाणी विद्यार्थी एकतर अपात्र आहेत, ॲब्सेंट आहेत किंवा त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये या ठिकाणी काय आहेत, त्रुटी आहेत. जर भविष्यात ह्या जागा जर रिकामी राहिला किंवा हे कॅन्डिडेट मिळाले नाही तर त्या जागेचं काय होणार किंवा त्या जागा त्याच प्रवर्गातील ओपनला मिळणार किंवा त्या जागाचं कन्व्हर्जन कसं होणार किंवा त्यासाठी जे काही वेटिंगचे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी गृहीत धरले जातील किंवा पात्र होतील की या ठिकाणी आपण पुढे पाहणार आहोत. त्याचबरोबर दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी पाहू शकतो की जी काय विभागानं जी काय पात्र आणि अपात्र विद्यार्थ्यांची कॅन्डिडेटची यादी या ठिकाणी वेबसाईटवर प्रसिद्ध केली, त्यामध्ये जवळपास 4834 विद्यार्थी या ठिकाणी काय केलेले त्यांनी, म्हणजे 4834 विद्यार्थ्याची पात्र आणि अपात्र यादी या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आणि त्यामध्ये मॅक्झिमम विद्यार्थी त्याचबरोबर जे काय
मेरिटमधले विद्यार्थी होते पहिले 100-200 मधले किंवा 500 मधले, त्यामधले सुद्धा विद्यार्थी NCL किंवा मग EWS सर्टिफिकेटमुळं बाद झालेले आहेत, काही ॲबसेंट असल्यामुळं. त्याचबरोबर जे काय समांतर आरक्षण मधले मॅक्झिमम विद्यार्थी या ठिकाणी अपात्र आहेत किंवा मग ॲबसेंट आहेत असं या ठिकाणी दिसतंय. त्यामुळं जी काय भरती प्रक्रियेमध्ये एक नवीन एक आशा निर्माण झालेली आहे. आपल्या एका कॅन्डिडेटने किंवा आपल्या एका व्हॉट्सअपचे जे काय आपल्या यूट्यूब चॅनलचे जे काय आपला प्रेक्षक आहे किंवा मग आपला सबस्क्रायबर आहे, त्याने मला एक मेसेज या ठिकाणी व्हॉट्सअप मेसेज केला होता. त्यामध्ये त्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की टोटल कॅन्डिडेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले किती आहेत? 4830. त्याचबरोबर ॲबसेंट कॅन्डिडेट किती आहेत? 572. म्हणजे त्यांनी जी काय माहिती दिलेली आहे त्यानुसार आपण या ठिकाणी पाहू शकतो की 572 टोटल जे काय 4830 पैकी 572 विद्यार्थी ॲबसेंट आहेत. म्हणजे त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालंच नाही, म्हणजे ते ॲबसेंटच आहेत, म्हणजे त्या पात्र होण्याचा विषय नाही. त्याचबरोबर नॉट कॉल्ड कॅन्डिडेट 77, म्हणजे त्यांनी विभागानं 77 कॅन्डिडेटला बोलवलंच नाहीये. त्याचबरोबर नॉट एलिजिबल कॅन्डिडेट 358, म्हणजे जे काय कॅन्डिडेट बोलवले होते त्यापैकी 358 कॅन्डिडेट नॉट एलिजिबल आहेत, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतर ते अपात्र करण्यात आलेले आहेत, अपात्र आहेत. मग एलिजिबल कॅन्डिडेट किती आहेत? 3832. आता एलिजिबल कॅन्डिडेट किती आहेत? 3832. मग यामध्ये समांतर आरक्षणचे पण काही कॅन्डिडेट असतील एलिजिबल झालेले, ते कमी, यांची संख्या कमी आहे. मग नंबर ऑफ व्हॅकन्सी किती आहे? DMR मध्ये 3974, आयुष मध्ये 146, मेंटल हेल्थ पुणे मध्ये 3 आहेत, म्हणजे टोटल जे काय व्हॅकन्सी आहेत 4123. 4123. या जे काय डाटावरून आपल्याला असं सांगता येत आहे की जी काय एलिजिबल लिस्ट या ठिकाणी पब्लिश केलेली आहे, त्या एलिजिबल लिस्ट मधील जेवढे काही कॅन्डिडेट एलिजिबल आहेत किंवा मग पात्र आहेत त्या सर्वांना म्हणजे या ठिकाणी किती एलिजिबल केले त्यांनी बघा? 3823. म्हणजे आणि किती वॅकन्सी आहेत? 4123. म्हणजे त्या सर्वांना जे काही एलिजिबल आहेत त्या सर्वांना जॉईनिंग मिळण्याचे चान्सेस आहेत. त्या सर्वांना काय जॉईनिंग मिळण्याची किंवा संधी मिळण्याची किंवा मग त्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. पहिले तर टॉपवर किंवा मग जे काय पहिल्या 1000 मधले किंवा 2000 मधले तर होतील, परंतु नंतरचे सुद्धा, शेवटचे सुद्धा या 3823 मधले सर्वच्या सर्व या ठिकाणी जॉईनिंग होण्याची शक्यता आहे. आता त्याचबरोबर दुसरी एक शक्यता काय सांगतो की जे काय या ठिकाणी एलिजिबल आहेत मेरिटमध्ये विद्यार्थी ते दुसरीकडे जॉईनिंग त्यांना दुसऱ्या परीक्षेमध्ये, भरती परीक्षांमध्ये त्यांना सक्सेस किंवा यश मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे ते सुद्धा तिकडे जॉईनिंग झालेले असतील. असे आपण कमीत कमी 5% जर 5% विद्यार्थी धरले किंवा तर असे ही संख्या कमी होऊ शकते. आणि मग त्यामुळे काय होऊ शकते, जे काय एलिजिबल विद्यार्थी आहेत, पात्र विद्यार्थी आहेत, त्या सर्वांना या ठिकाणी काय होऊ शकते? जॉईनिंग मिळू शकते. आता दुसरा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात आलेला आहे मित्रांनो माझ्या अभ्यास करताना, जे काय प्रकल्पग्रस्त आहेत किंवा मग या ठिकाणी आपण पाहू शकतो जे काय प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त हे विद्यार्थी आहेत, त्यासाठी सुद्धा एक महत्त्वाची या ठिकाणी गोष्ट आहे किंवा महत्त्वाची बाब लक्षात आलेली एक शासनाचे GR आहे. त्यामध्ये भूकंपग्रस्त जे काय कॅन्डिडेट आहेत किंवा उमेदवार आहेत ते जर या ठिकाणी नाही मिळाले तर त्यांची त्या जागा प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना मिळण्यासाठी दिल्या जातील किंवा त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल असं शासनाचा GR आहे. तो GR पण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे जे काय प्रकल्पग्रस्तचे जे विद्यार्थी आहेत, ज्यांनी प्रकल्पग्रस्त म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि ते एलिजिबल आहेत, त्यांना आणखी संधी मिळण्याचे चान्सेस या ठिकाणी वाढलेले आहेत. म्हणजे जेवढे काय प्रकल्पग्रस्तचे विद्यार्थी आहेत ते मॅक्झिमम सर्वच्या सर्व या ठिकाणी लागण्याचे चान्सेस आहेत, कारण की भूकंपग्रस्ताची संख्या या ठिकाणी कमी आहे. तर या ठिकाणी आपण पाहूयात कोणता GR आहे शासनाचा की ज्यानुसार जे काय भूकंपग्रस्त कॅन्डिडेट न मिळाल्यास ते जागा, त्यांच्या जे काय जागा असतील किंवा मग ते पद असतील प्रकल्पग्रस्त या संवर्गामधून किंवा समांतर आरक्षणामधून ज्यांनी फॉर्म भरले त्यांना काय केले जाईल? त्यांची नियुक्ती केली जाईल. तर 4 नोव्हेंबर 2016चा एक GR आहे महाराष्ट्र शासनाचा, जे काय
प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना तसेच भूकंपग्रस्तांना शासकीय सेवेतील गट क व गट ड मधील पदावर नियुक्ती देण्याबाबत. म्हणजे हा सामान्य प्रशासन जे काही विभाग आहे महाराष्ट्र शासनाचा त्यांचा GR आहे, जे की भूकंपग्रस्त व प्रकल्पग्रस्त जे काही उमेदवार आहेत किंवा मग व्यक्ती आहेत त्यांना शासन सेवेतील जे काही गट क व ड मधील जे काही संवर्ग आहेत त्यांच्या नियुक्तीसाठी हा महाराष्ट्र शासनाचा काय आहे GR आहे. हा GR काय सांगतो मित्रांनो, तर हा GR सांगतोय भरती प्रक्रियेमध्ये भूकंपग्रस्तांचे पात्र उमेदवार उपलब्ध नाही झाले. जे काही शासनाचा जो GR आहे, किती तारखेचा GR मी परत एकदा सांगतोय, 4 नोव्हेंबर 2016 चा GR आहे. त्याचा जो काय निर्णय क्रमांक सुद्धा या ठिकाणी दिला 2215 जे काय 337/16 आपल्या जे काय DMERच्या जाहिरातीमध्ये सुद्धा या GRचा उल्लेख केलेला आहे विभागानं, त्यामुळं हा GR व्हॅलिड आहे मित्रांनो. त्यानंतर याच्यानंतरचा दुसरा GR जरी अपडेट आला तर ह्या GRचा या ठिकाणी वापर करण्यात येईल किंवा मग विभाग याचा काय करील, ह्या GR नुसार जी काय जागा भरल्या जातील. तुमच्याकडे जर ह्या विभागाचा जर अपडेटेड GR असेल म्हणजे 2016च्या नंतर तो मला पाठवू शकता, परंतु माझ्या माहितीनुसार यानंतर जे काय अपडेटेड GR नसणार आहे, कारण की त्यांनी हाच GR जाहिरातीमध्ये या ठिकाणी काय केलेला आहे उल्लेख केलेला आहे. तर या GR नुसार असं म्हटलेलं आहे की जे काय भूकंपग्रस्ताचे जे काय पात्र उमेदवार या ठिकाणी उपलब्ध झाले नाही, तर त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तासाठी या प्रकल्पग्रस्त मधून हे काय पदे काय या ठिकाणी काय केले जातील भरले जातील. म्हणजे साध्या भाषेमध्ये सांगितलं झालं तर भूकंपग्रस्त जर उमेदवार नाही मिळाले तर त्या जागी त्यांच्या जागा प्रकल्पग्रस्त या उमेदवारांना दिल्या जातील. म्हणजेच काय या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना या ठिकाणी काय होणार आहे संधी मिळणार आहे मित्रांनो. म्हणजे त्यांना मॅक्झिमम जेवढे काय प्रकल्पग्रस्त कॅन्डिडेट असतील ते या ठिकाणी सिलेक्शन होण्याची संधी काय किंवा आपण सक्सेस किंवा आपण काय म्हणू शक्यता जास्त आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे काय, या भूकंपग्रस्त जागेवरती किंवा मग ह्या भूकंपग्रस्त व्यक्ती नाही मिळाले किंवा पद रिकामे राहिले त्या जागेवरती प्रकल्पग्रस्त व्यक्तीची निवड करताना त्याच्याकडं प्रकल्पग्रस्ताचं जे काय आपण प्रमाणपत्र आहे ते त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असणं या ठिकाणी बंधनकारक आहे. त्याचबरोबर त्यांची जी काय वयाची अट सुद्धा या ठिकाणी 45 वर्ष राहील असं पण या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर दुसरे आणखी या ठिकाणी आपण पाहू शकतो दुसरे काही महत्वाचे GR आहेत या ठिकाणी आपल्या जाहिरातीमध्ये या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे. जर हे GR तुमच्याकडे असतील, जसं खेळाडू करता जो GR आहे शासन क्रमांक 2002 क्रमांक जे काय आहे 1/7/2016 खेळाडूसाठीचा GR हा पहा. त्याचबरोबर माजी सैनिकासाठी 2010चा GR आहे 20/8/2010. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तासाठीचा आपण पाहिला. त्याचबरोबर दुसरा GR आहे अनाथासाठी 2021चा 23/8/2021. आणि जे काय अंशकालीन आहेत त्यांच्यासाठीचा जो GR आहे 2/1/2010. आणि स्वतंत्र सैनिकासाठी दिनांक 6/10/2010 GR आहे. हे GR जर आपल्याकडे असतील तर हे GR मला पाठवा. या GR नुसार जे काय त्यांच्या जागा आहेत त्या जागेचं काय होईल किंवा त्या जागा जनरल मध्ये त्या कॅटेगरीच्या कन्वर्ट होतील किंवा का नाही हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. परंतु मित्रांनो ह्या जागा जनरल मध्ये कन्वर्ट होतील का किंवा होणार नाहीत हा सर्वस्वी निर्णय विभागावर राहील. विभाग काय निर्णय घेत आहे किंवा कोणते शास्त्रीय निर्णय या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यानुसार ह्या जागा भरल्या जातील. परंतु भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्ताच्या बाबतीतचा जो GR आहे त्यानुसार जी काय भूकंपग्रस्ताच्या जागी कॅन्डिडेट नाही मिळाले तर त्या जागा कोणाला मिळतील, प्रकल्पग्रस्त कॅन्डिडेटला मिळतील हे या ठिकाणी निश्चित आहे. त्यामुळं जे काय प्रकल्पग्रस्त असतील त्यांना या ठिकाणी चांगली सुवर्ण संधी आहे किंवा मग त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होणं निवड होणं निश्चित आहे. त्याचबरोबर आपल्याला काही प्रश्न असतील मित्रांनो तर तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकता. त्याचबरोबर जे काय भरती प्रक्रियेसंबंधित आणखी एक विद्यार्थ्यांना संभ्रम निर्माण झालेला आहे की विभागानं जी काय सिलेक्शन लिस्ट वेबसाईटवरती फायनल सिलेक्शन लिस्ट किंवा मग सुधारित
अपात्र पात्र विद्यार्थ्यांची यादी वेबसाईटवरती प्रसिद्ध न करता काही विद्यार्थ्यांना सिलेक्शन किंवा मग निवड पत्र या ठिकाणी पाठवले जात आहेत. त्यामुळे जे काही इतर विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की आपल्याला जेवढं जे काय निवड झालेलीच पत्र मिळते का नाही. त्यामुळं ती पण त्या पण प्रश्न किंवा ती पण प्रक्रिया विभाग लवकरच करेल. सर्व गोष्टी वेबसाईटवरती टाकल्या जातील अशी आपण आशा करूयात. तुम्हाला काही अडचण असेल, प्रश्न असतील, समस्या असेल तर तुम्ही माझा जे काही मोबाईल नंबर आहे 9673 89 62 37 या मोबाईल नंबरवरती मला कॉल करा, मेसेज करा. त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न आहे मित्रांनो, जे काय समांतर आरक्षण संबंधित जे काय इतर जे काय आरक्षण आहे, जसं खेळाडू असेल किंवा मग अंशकालीन उमेदवार असतील, पदवीधर अंशकालीन पदवीधर उमेदवार असेल किंवा मग माजी सैनिक असेल, या संबंधित जे काय त्यांच्या जागा संबंधित काही गोष्टी या ठिकाणी क्लिअर व्हायच्या राहिलेल्या आहेत, त्या संबंधित सुद्धा आपण विभागाकडे पाठपुरावा करणं गरजेचं आहे. त्या पण जागा लवकरात लवकर कशा भरल्या जातील या पण या ठिकाणी महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर यांच्या बाबतीत जे काही उमेदवार आहेत त्यांना मार्क 90 पेक्षा कमी मिळालेले आहेत आणि विभागाचे जे काय 8 आहेत सिलेक्शनसाठी किंवा निवड प्रक्रियेमध्ये पात्र होण्यासाठी 90 मिनिमम मार्क असणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना सुद्धा 90 मार्क असतील तरच ते या ठिकाणी निवड होईल, नसता त्यांच्या जागा रिकाम्या राहतील. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याबाबत विभाग काय निर्णय घेते किंवा तुम्हाला जर त्या संबंधित पाठपुरावा करायचा असेल तर तुम्ही करू शकता विभागाकडं. त्यामुळे तुमच्या बरोबर सर्वांना या ठिकाणी काय होईल, फायदा होईल. दोन्ही प्रकारचे कॅन्डिडेट, एक तर समांतर आरक्षणाचे कॅन्डिडेट आणि बिगर समांतर आरक्षण जे की वेटिंगवर आहेत, दोन्ही या गोष्टीचा पाठपुरावा करायला पाहिजे आणि त्यामुळे काय होईल, तुम्हालाच फायदा होईल. अशा प्रकारे आपण या ठिकाणी थांबूया. शेवटी आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी मी एक आमच्या मित्राचं या ठिकाणी आभार मानू इच्छितो. त्यांचं नाव आहे नागरगोजे सर. त्यांनी या आपल्या DMER भरती प्रक्रियेसंबंधित जे काय अपडेट असतील, मग जे काय माननीय उच्च न्यायालयाचे जे काय अपडेट असतील, जे काय केस असेल किंवा सगळ्याच गोष्टीचे ते मला एकदम वेळोवेळी माहिती दिलेली त्यांनी. त्यामुळं त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतोय, कारण की जे व्यक्ती आपल्याला मदत करते त्याचा आपण आभार मानणं या ठिकाणी आपलं कर्तव्य मानतोय. त्यामुळे नागरगोजे सर आहेत त्यांचा आपण या ठिकाणी आभार मानूयात. या ठिकाणी आपण थांबूयात. आपल्याला या व्हिडिओमध्ये काही गोष्टी त्रुटी आढळल्या असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, त्याचं आपण उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करूयात. तर या ठिकाणी आपण थांबूयात. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट सांगतो की जी काय पुढील जे काही पदांचे जे काय पात्र अपात्र विद्यार्थ्यांची यादी असेल किंवा मग फायनल सिलेक्शन लिस्ट असेल, ही आलेली नाही, ते पण विद्यार्थी मला कॉल करतात. त्यांची पण भरती प्रक्रिया लवकरच होईल. परंतु मित्रांनो, जे काय स्टाफ नर्स असेल यांची सध्या आरोग्य व्यवस्थेमध्ये खूप गरज असल्यामुळे यांचे पदे तातडीनं भरली जात आहेत, यावरून दिसून येत आहे. इतर पदाची सुद्धा भरती प्रक्रिया लवकरच होईल. पुढच्या प्रक्रियेमध्ये त्यांना त्यांची यादी टाकली जाईल. त्यामुळे थोडा वेट करा. आतापर्यंत आपण वाट पाहिलेली आहे, थोडा वेळ वेट करा, तुम्हाला पण या ठिकाणी संधी मिळेल. त्या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.